तर आज होता सायन्स डे स्पेशल विराच्या स्कूलमध्ये सायन्स कार्निवल. म्हणूनच सरू आणि मम्मा छान छान रेडी वगैरे झाले. स्कूलचा टायमिंग होता 9 ते 12पर्यंत. तोपर्यंत आम्हाला स्कूलमध्ये पोहोचायचं होतं. गेल्या गेल्या मस्त नॅशनल सायन्स डे स्पेशल रांगोळीने आमचं तिथे वेलकम वगैरे केलं होतं. सोबतच सरस्वती मातेचं पूजन त्यांनी करून खूप सुंदर असं डेकोरेशन केलं. कधी न बघितलेलं डायनोसर आम्हाला आज या स्कूलमध्ये इतका मोठा डायनोसर बघायला मिळाला होता. आणि खरं सांगते, मुलांचं इतके माइंड शार्प झालेलं आजकालचं, इतकं त्यांची क्रिएटिव्हिटी वाढली आहे. किती सगळं त्यांनी बनवलं होतं. बापरे, इतके सुंदर सुंदर प्रोजेक्ट होते की बघण्याजोगते होते. खरंच मोबाईलचा कुठे ना कुठे वापर खूप छान तरीकेने होते, मला तरी असं वाटते. आणि आजकालच्या प्रत्येक फील्डमध्ये मुली उतरल्या. पहिले मुलंच फक्त प्रोजेक्ट तयार करायचे, पण आजकाल मुलीसुद्धा छान छान प्रोजेक्ट तयार करतात. आणि इतके सुंदर त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं होतं की ते बघून मी सुद्धा बघत राहिली होती. या स्टिकचं इम्पॉर्टन्स असं होतं, अंधळाजवळ जर ही स्टिक राहिली, समोर जर कोणी असलं, त्याला जर ती टच झाली तर त्यामधून आवाज निघायचा, लाईट वगैरे लागायचं, असं काहीतरी ती इतकी सुंदर स्टिक बनवली होती. नंतर महाराजांचे बरेच असे फोर्ट वगैरे होते, रायगड वगैरे किल्ला, तो सुद्धा मुलांनी छान असा बनवलेला होता. नंतर राहिल्या होत्या रांगोळ्या, त्यासुद्धा मुलींनी छान छान काढल्या होत्या, ज्या आपल्या एन्व्हायरमेंटल थ्रू या ज्या प्लॅनेट्सच्या वगैरे होत्या काही रांगोळ्या. बॉडी पार्टच्या सुंदर सुंदर रांगोळ्या, इतक्या मस्त रांगोळ्या मुलींनी काढल्या, जे की विचारसुद्धा करू शकत नाही असं काहीतरी मुलांनी केलं होतं. खरंच मुलं आजकालची खूपच जास्त हुशार झालेले आहे. नंतर याची PMT वगैरे होती, ती अटेंड केली. आणि मग बाकी राहिलं होतं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पोटोबा. इकडे स्टॉल लागले होते खाण्याचे वगैरे, तिथे काही शेक, आईस्क्रीम, स्प्राउटेड भेळ मोठ असं वगैरे काहीतरी होतं. नंतर ते सरूला मी इथे घेऊन वगैरे दिलं होतं. पण सरूचं सगळं लक्ष होतं त्या झुल्यामध्ये झुलण्याचं. मम्मा मला झुलायचं असं काही तिचं बऱ्याच वेळपासून चाललेलं होतं. तिला थोडंसं खाऊ घातलं आणि नंतर मस्त खाऊ वगैरे घालून सोबत मीही एन्जॉय केला. असा आजचा दिवस होता. चला मग भेटेन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.